कुंभारी जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार आणि धोत्री पंचायत समिती गणाच्या भाजप उमेदवार शिल्पा बिराजदार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते पार पडला। धोत्री येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जोरदार भाषण केलं। या भाषणात त्यांनी भाजपचे उमेदवार मोठ्या फरकानं निवडून आणा असं आवाहन केलं। तसंच त्यांनी निवडणुकीत जनतेला विकासाच्या मुद्द्यावर मत मागायचं असतो, नुकतं पोकळ आश्वासनं देऊन चालत नसल्याचं विरोधकांना सुनावलं। बघा धोत्री येथील सचिन कल्याण शेट्टी यांचं जोरदार भाषण। असं पुढे आया हो भारतात दिवसाची मुलाला काळजी ಮಾಡಬೇಡಿ ನೀವು ಎಷ್ಟು ಅಷ್ಟೇ ಕೊಟ್ಟಿರೋ पंचायत काळजी ಮಾಡಬೇಡಿ त्यामुळे तुम्ही उत्तर करायच्या भांगडीत पडू नका। आपलं तर दोघांचं बोलणं झालं होतं, गडबडीत उमेदवार काढून मिळून घेईल आता 50 लाख बी सोडून द्या, पण 5-50 लाख देऊन ठेवायला लावलं होतं बाबा हे निवडून घालत नंबर। ह्या निवडणुकीमध्ये मी दोघंही बोलत होतो की बाबा आम्हाला बिनविरोध नकोच आहे, श्रुती नाही पण आपली बहीण आहे, त्या बहिणीला पण भरभरून मतदान द्यायचं आहे आणि मग आपलं पंचायत समितीचं बिनविरोध निघाला मग आपलं नाही ते फरक पडतो बाबा ना शीत बिंदू घालता देतो पुढे ही मानसिकता होती। म्हणून ते 50 लाख 50 लाख सोडून द्या, अशा गोष्टी राजकारणात स्वतःला मोठं करून घेण्यासाठी कुणीही म्हणून घेतो। ही निवडणूक अजून त्यांची प्रचार सभा झाली का नाही माहिती नाही, पण त्यांच्या प्रचार सभा एका मी रोज ऐकायला लागलो। अरे ही निवडणूक तुमच्या कर्तृत्वाची आहे, तुम्ही काय केलंय काय करणार आहे सांगण्याची निवडणूक आहे। खरं तर मी आज येताना माझी आज पहिली सभा आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यापासून ही पहिली सभा आहे, त्यामुळे मला आनंद आहे। दोन बहिणींचा प्रचाराचा शुभारंभ करून मी अक्कलकोट विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीचा रशिंग या नागराज महाराजांच्या भूमीत घेतलाय, तिथून प्रचाराचा शुभारंभ केलाय आणि तिथं दोन बहिणी उभारल्या, त्या दोन बहिणीचा आशीर्वाद पक्षाला मिळाला, या आमदार भावाला मिळाला। मला नक्की खात्री आहे ह्या धोत्री पंचायत समिती असतील, अक्कलकोट विधानसभेतील जनता असेल, जसं सोलापूर महापालिकेत भरभरून दिले 102 पैकी 82 दिले, धनुष्यबाण दिसले 4। अक्कलकोट नगरपालिका 3 होते, 3 नगरपालिकांपैकी 2 नगरपालिका भरभरून या मोदीजींच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला यश मिळालं। ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे, ही तुमच्यासारख्या नेत्यांची पार्टी नाही, ही रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या पळापळी करणाऱ्या कार्यकर्त्यांची पार्टी आहे। इथं यश हे कार्यकर्त्याच्या कष्टाला मिळतो, तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या बाता मारून नाही। आणि मी ऑफिसमध्ये येताना निघालो, आमच्या ऑफिसमध्ये सांगितलं बाबा 2 बहिणीच्या प्रचाराला निघालो पहिल्यांदा, आमदार म्हणून मलाही काहीतरी विचारतील आणि मग मी यादी घेतली तर एवढी यादी निघाली ही जगदनाळीची, ही धोत्रीची, ही रामपूरची, ही कर्दळीची, वडगावची आणि शेवट मुंबईची यादी। एवढी यादी वाचायला लागली तर माझी सभा संपून जाईल का? म्हणजे नुसतं धोत्रीचं सगळी वाचायचं म्हटलं तरी 3 पान आहे। तलाठी कार्यालय 18 लाख, अण्णाभाऊसाठी नगर 7 लाख, आरोग्य अंतर्गत दुरुस्ती 6 लाख, नागनाथ नगर इथे 6 लाख, सिमेंट रस्ता गावांतर्गत बंदिस्त रस्ता, अशी यादी आहे। आणि अशी अख्खी यादी वाचून गेली हे सगळं, तर मला अजून 2 सभा आहेत, ते दोन्ही सभा अंतर करून हे नुसतं यादी वाचावं लागेल। ही केलेली कामं आहेत। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जेव्हा निवडून येतो तो जनतेचा सेवक म्हणून काम करतो। आज त्यांची जेव्हा निवडणूक होईल ना, त्यांची जेव्हा प्रचार सभा होईल ना, त्या प्रचार सभेला तुम्ही लक्ष ठेवा, भाषण ऐकायला। आम्ही काय बोललो, महेश दादा काय बोलले, दोन्ही भगिनी काय बोलले की आम्ही जनतेची सेवा करू, आम्ही कामं केलेत, आम्ही डीपी बसवलं, आम्ही नोकरी लावलं, जनता काढलं त्याला बसवलं, मी कामाची यादी अशी पुरवणी आणली। कोणाला पाहिजे असतं तर प्रिंट करून पण मला आठवण करून द्या, उद्या परवा प्रिंट करून पाठवतो, म्हणजे आपली घराघरातून तुम्ही देऊ शकता। की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करणारे आम्ही मतदार जेव्हा मागतो तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर मागतो। आमच्या नेत्यांनी माननीय मोदीजींनी काय केलं, माननीय देवेंद्रजींनी काय केलं, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी काय केलं, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय केलं,
ह्याचा हिशोब तुमच्या पुढे ठेवून आम्ही निवडणूक लढवतो. आणि तुम्ही कशाचा मुद्दा लढवताय? सचिन कल्याण शेट्टी किती वाईट आहे, महेश बिराजदार कसा भयानक आहे. अरे बाबा, सचिन कल्याण शेट्टी वाईट नाही का? या भागातील जनतेने मला 2दा, एकदा 40 आणि एकदा 50 निवडून दिलं. या तालुक्याच्या इतिहासात एवढा मोठा आशीर्वाद, एवढा मोठा जनादेश कधी मिळाला नाही, तेवढा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला. जनतेचं सर्टिफिकेट आहे माझ्यासाठी सफिशियंट आहे, माझ्यासाठी भरपूर आहे. तुमच्यासारखे लोक ज्यांनी नुसतं हवेत बाता केली ना, तुमच्यासारख्या लोकांची सर्टिफिकेटची गरजच नाही. ही नागनाथ महाराजांची भूमी आहे. ह्या नागनाथ महाराज भूमीत धोत्रीकडे असलेल्या आजूबाजूची लोक तुम्ही जेव्हा जमलात, खरोखर मतदान करतानाच्या दिवशी डोळे मिटून एक वेळ नागनाथ महाराजांचं स्मरण करा. या गावासाठी, या भागासाठी कोण चांगलं केलंय? सोलापूरला जायचा रस्ता नीट नव्हता, कुस्तीला जायचा रस्ता नीट नव्हता, वळसांगला जायचा रस्ता नीट नव्हता, धानोरला जायचं काम चालू पलीकडे, कुणी संजगीला जायचं नव्हता, बोरावाडीला जायचं नव्हता. आता राहिलं कुठलं एखादा, मला वाटतं धोत्री चिरते राहिलं की अजून एखादं सगळं राहिलेच नाही. पण ह्याच्या अगोदर एकही रस्ता पूर्ण होता. गावातले विकास कामाच्या तर जंत्री घेऊन फिरायला लागलो. मला सगळ्यांना विनंती आहे, आम्ही काम करणारे लोक आणि काम करणाऱ्याच्या पाठीशी राहा. कधी शेतकऱ्यांची बिलं वेळेवर दिली नाहीत, कधी विकास कामं केली नाहीत. थोडी तलावदा नीट भेटता का? तलावदा नीट बंदावत ठेवतात पाठी. म्हणजे या भागात पाणी आणायचं काम असेल, अक्कलकोट विधानसभेमध्ये 62% गावांना आता दिवसा वीज मिळायला लागली. हे आता मान्य देवेंद्रच्या नेतृत्वाखाली. एवढे रस्ते कधी झाले? मान्य देवेंद्रच्या नेतृत्वाखाली झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडकी बहीणची योजना कोणी सुरुवात केली? मान्य देवेंद्रच्या नेतृत्वाखाली. ही खरं तर ही निवडणूक जी आहे, ही निवडणूक भरकटलेल्या पार्टीची निवडणूक आहे. तुम्ही सगळे या शहरात विचारमत तरी अक्कलकोटमध्ये जावा, त्या जेऊरमध्ये काँग्रेस आणि धनुष्यबाणची युती आहे. वाघतडीमध्ये जावा, काँग्रेस आणि धनुष्यबाण वेगवेगळे लढायला लागले. दुसऱ्या मतदारसंघात जावा, परत वेगळी परिस्थिती. इकडे या धोत्रीमध्ये परत काँग्रेस शिवसेना वेगवेगळे लढायला लागले. त्या सगळ्यात चाळीसक बोरामणीमध्ये काय, एका पंचायत समितीमध्ये शिवसेना सोबत होती, त्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस सोबत होती. आणि ही पार्टी बुडालेल्या लोकांची लक्षणं आहेत. यांनी काही काम नाही केले. जनतेने लांब काढून फेकून दिलंय. जो महाराष्ट्रात महापालिकेचा निकाल लागला, जो नगरपालिकेचा लागला, यांचा सुपडा साफ झाला. खरं तर मला शिंदे सेनेवर मी कधी टीका करत नाही. माझी सहयोगी पार्टी आहे, आमची महायुतीतली पार्टी आहे, शिंदे साहेब आमचे नेते आहेत. पण कधीतरी रामायण महाभारतामध्ये बघितलं असेल तुम्ही की वेळ सोय बघून आपापलं रूप बदलत असतात. तसे हे लोक निवडणुकीत एकदा 40 जाग लागले, 50 जाग लागले. आता राजकारणाचा आपलं बाजार संपायला लागलं, मग काय करायचं? मग गेले बिचारे, आज अजितदादा आपले नाही, मग हे अजितदादांकडे एकदा गेले. अजितदादा म्हणले घेत नाही. मग गेले शिंदे साहेबांकडे, आम्ही येतो, तुमच्याकडे येतो. आता शिंदे साहेब बिचारे भोळे म्हणून घेतलं त्यांना. आणि त्यांच्या ह्यांची पार्श्वभूमी माहिती, ह्या जनतेने ह्यांना एवढ्या मताने नाकारलंय. ह्यांची उपयोगिता, ह्यांचं कर्तृत्व ह्या अक्कलकोट विधानसभेतील जनतेने चाललेलं आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, ज्या लोकांचं स्वतःच्या अस्तित्व जपण्यासाठी ह्यांची काही विचारधारा नाही, तत्व नाही, कुणासोबतही युती, कुणासोबतही लढायचं. अक्कलकोटमध्ये जर राष्ट्रवादी युती, काँग्रेस युती, शिवसेना युती, काय राहिला नाही. ह्यांनी ह्यांचा बाजार कधी सुटलेला नाही. त्यामुळे अशा बाजार उठलेल्या लोकांसोबत नाही तर तुम्ही खूप उत्तर देण्याच्या बाजारात पडू नका. आपल्याला जनता साक्ष आहे, जनतेला प्रामाणिक राहून काम करू. आणि या धोत्रीकरांना विशेष करून मी परत आवाहन करतो, गावचा सुपुत्र, गावचा मुलगा हे असायला पाहिजे की ठीक आहे, पण निवडणुकीसारख्या गोष्टींमध्ये